बी एडच्या अभ्यासक्रमात तुम्हाला एकूण 4 एरियांचा अभ्यास करायचा आहे. यात एरिया एमध्ये 4 जनरल पेपर आहेत. एरिया बीमध्ये 2 मेथड म्हणजे अध्यापन पद्धती अभ्यासायच्या आहेत. आणि एरिया सीमध्ये एन्हान्स प्रोफेशनल कॉम्पिटन्सीज म्हणजे शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणारी कौशल्ये तुम्हाला अभ्यासायची आहेत. यात एकूण 5 पेपर आहेत. त्यातील EPC1 हा पेपर आपण अभ्यासणार आहोत. आणि एरिया डीमध्ये 4 जनरल पेपरचे 4 आणि 2 मेथडच्या पेपरचे 2 असे एकूण 6 प्रात्यक्षिक तुम्हाला करायचे आहेत. तर यापैकी आपण EPC1 या पेपरविषयी माहिती मिळवू. तर EPC1 या पेपरचं नाव आहे अध्यापनाचे साधने, तंत्र आणि कौशल्य. तर या युनिटमध्ये एकूण 4 सब युनिटचा अभ्यास आहे आणि ते म्हणजे कन्सेप्ट, मीनिंग अँड नेचर ऑफ मायक्रो टीचिंग, नीड ऑफ मायक्रो टीचिंग, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो टीचिंग, मायक्रो टीचिंग सायकल. तर हे 4 उपमुद्दे आहे. ते म्हणजे सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना, अर्थ व स्वरूप, सूक्ष्म अध्यापनाची गरज, सूक्ष्म अध्यापनाचं महत्त्व आणि सूक्ष्म अध्यापन चक्र. तर या 4 उपमुद्द्यांमधून आपल्याला युनिट 1 हे अभ्यासायचं आहे. तर आपण सूक्ष्म अध्यापन या संकल्पनेला सुरुवात करू. तर आपण आधीच पाहिलं की या विषयामध्ये शिक्षकी पेशासाठी आवश्यक असणारी कौशल्य तुम्हाला अभ्यासायची आहे. शिक्षकाच्या अंगी कोणकोणती कौशल्य असणं आवश्यक आहे? तर त्याला चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अध्यापन. शिक्षक म्हटला म्हणजे त्याला चांगलं अध्यापन हे आलंच पाहिजे. अध्यापन म्हणजे शिकवणं. आता शिकवणं ही गोष्ट ही काही नवीन नाही. तुमच्यापैकी प्रत्येकानेच अगदी शिकवलं असेल. शिकवण्याचा अनुभव हा प्रत्येकालाच असतो. घरात आपण आपल्या लहान भावा बहिणींना शिकवतो, मित्रांना शिकवतो. पण तेच जर तुम्हाला आता तुम्ही BEdला ॲडमिशन घेतलेली आहे आणि तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना शाळा वाटून दिलेल्या आहे आणि त्या शाळेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि शिकवायचं आहे असं सांगितल्यानंतर लगेच तुम्हाला काय वाटेल? कोणकोणता विचार तुमच्या मनात येईल? तर आधी विचार येईल तो म्हणजे वर्गाचा, की आपल्याला कोणत्या वर्गाला शिकवायचं आहे. त्यानंतर कोणता विचार कराल? कोणता विचार येईल आपल्या मनात? तर आपल्याला काय शिकवायचं आहे. कारण जे शिकवायचं असेल तर ते आपल्याला आधी अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्यानंतर पुढे आपण विचार करू तो म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर त्यांना समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. मग विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपल्याला उदाहरणं द्यावे लागतील का? प्रश्न कोणते विचारावे लागतील? कोणत्या बाबी फळ्यावर लिहाव्या लागतील? एखादं शैक्षणिक साहित्य वापरावं लागेल का? तर या प्रकारे आपण विचार करू, म्हणजे पद्धतींचा विचार करू. त्यानंतर आणखी कोणता विचार येईल मनात? तर वर्गसंख्या ही इतकी 70-80 विद्यार्थी संख्या असते. मग हे विद्यार्थी आपलं ऐकतील का? वर्ग नियंत्रण आपल्याला जमेल का? शिस्त राखता येईल का? तर असे अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. आणि म्हणजेच मग आपल्याला काय म्हणता येईल की अध्यापन हे काय आहे? तर ते एक औपचारिक आणि कृत्रिम स्वरूपाचं वर्तन आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे हा त्यामध्ये हेतू असतो आणि त्या हेतूसाठी हे वर्तन केलं जातं. शिक्षकाचं हे वर्तन का घडतं? तर विद्यार्थ्यांचं अध्ययन व्हावं यासाठी. आणि मग ते वर्तन एकाच प्रकारचं नसते की शिक्षक फक्त बोलणार नाही किंवा फक्त फळ्यावर लिहिणार नाही, तर त्यामध्ये अनेक कृती येतात आणि म्हणून आपण वर्तन समुच्चय हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अध्यापन म्हणजे काय? तर विद्यार्थ्याचे अध्ययन व्हावे यासाठी हेतुपूर्वक केलेल्या विविध वर्तन समुच्चयाला अध्यापन म्हणतात. आता या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे की अध्यापनाचा हेतू कोणता आहे? तर विद्यार्थ्यांचं अध्ययन व्हावं हा हेतू आहे आणि त्यासाठी हेतुपूर्वक विविध वर्तन समुच्चय केले जातात, त्याला अध्यापन असं म्हणतात. आणि सूक्ष्म म्हणजे काय? तर सूक्ष्मचा जो आपण व्यवहारामध्ये अर्थ वापरतो, सूक्ष्म म्हणजे लहान प्रमाणात, तोच अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे.
मग अध्यापन हे करायचं आहे शिक्षकाला. अध्यापनाची कौशल्य आपल्याला शिकायची आहेत. आणि अध्यापन फक्त करायचं नाही, तर प्रत्येक वेळी अध्यापन करत असताना प्रभावी अध्यापनाचा विचार करायचा असतो. मग प्रभावी अध्यापन म्हणजे काय? तर जेव्हा विद्यार्थ्यांना चांगलं आकलन होईल, म्हणजेच विद्यार्थ्यांचं अध्ययन हे चांगलं होईल, त्याला प्रभावी अध्यापन म्हणतात. मग प्रभावी अध्यापनासाठी काय करावं लागतं? तर अनेक कृती या एकत्र कराव्या लागतात. जसं प्रश्न विचारावे लागतात, फळ्यावर लिहावं लागतं, स्पष्टीकरण करावं लागतं, विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा लागतो, विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक साहित्य दाखवावं लागतं. तर या सर्व कृती करून घ्यायच्या असतात आणि या सर्व कृती नवीन शिक्षकाला जमतीलच असं नाही. आणि म्हणून अध्यापनाचा सुरक्षित सराव मिळवण्यासाठी सूक्ष्म अध्यापन हे तंत्र विकसित केलं गेलं. तर हे तंत्र जे विकसित केलं, तर हे 1960 ते 1980 च्या दरम्यान शिक्षक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात सुधारणा करण्यासाठी हे तंत्र विकसित केलं. आणि कोणी विकसित केलं? तर डॉक्टर ॲलन आणि त्यांचे सहकारी यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात हे तंत्र विकसित केलं. मग यामध्ये काय केलं त्यांनी? तर हे तंत्र विकसित करत असताना वेगवेगळे प्रयोग केले. कोणकोणते प्रयोग केले? तर स्वतःच्या वर्गमित्रांना शिकवून पाहिलं. त्यानंतर शाळेतील जे मुलं होते तर यांचा छोटा गट घेतला आणि त्या छोट्या गटाला शिकवून पाहिलं. त्यानंतर तासाचा वेळ कमी करून पाहिला, विद्यार्थी संख्या कमी करून पाहिली, पाठ्यांश कमी करून पाहिला आणि असे वेगवेगळे प्रयोग करून आणि हे तंत्र विकसित केलं. मग 1963ला प्राध्यापक ॲलन यांनी स्वतः सूक्ष्म पाठाचं आयोजन केलं आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांवर सूक्ष्म अध्यापन केलं. मग यामध्ये त्यांनी काय केलं होतं? तर 10 विद्यार्थी घेतले होते आणि एक 5-7 मिनिटांचा पाठ त्यांनी घेतला. पाठ घेतल्यानंतर त्याच्या गुणदोषांवर चर्चा केली आणि अध्यापन सुधारण्यासाठी प्रत्याभरण मिळालं त्यांना. आणि मग या सगळ्या प्रयोगामधून हे सिद्ध झालं की प्रशिक्षणार्थीला जर अध्यापन शिकवायचं असेल आणि त्या अध्यापन वर्तनामध्ये जर सुधारणा करायची असेल, तर अध्यापन कौशल्याची तात्विक भूमिका समजावून सांगणं हे आवश्यक असतं. मग तात्विक भूमिका म्हणजे काय? तर आता समजा उदाहरणार्थ आपण फलकलेखन हे कौशल्य घेऊ. मग फलकलेखनामागची तात्विक भूमिका कोणती आहे? तर विद्यार्थी जे ज्ञान मिळवतो तो त्याच्या ज्ञानेंद्रियांनी ज्ञान मिळवत असतो. मग जर विद्यार्थी फक्त ऐकेल तर कानांनी 13% ज्ञान हे मिळत असतं आणि डोळ्यांनी सर्वात जास्त म्हणजे 85% ज्ञान हे मिळत असतं. आणि मग आपण जर अध्यापनामध्ये फळ्याचा वापर केला तर काय होतं की विद्यार्थी डोळ्यांचा वापर करतात ज्ञान मिळवण्यासाठी आणि मग त्यामुळे ते जास्तीत जास्त त्यांच्या लक्षात राहतं. ते या प्रकारची तात्विक भूमिका ही समजून सांगितली पाहिजे. मग अध्यापन हे जे असतं तर यामध्ये अनेक कृतींचा समावेश असतो असं आपण म्हणतो आहे. मग या कृती कोणत्या? तर यामधले काही आपण या ठिकाणी दिलेले आहे की चेतक बदल, म्हणजे आपण जेव्हा अध्यापन साहित्य वापरून शिकवतो तेव्हा चेतक बदल हे कौशल्य येतं. त्यानंतर एखादा मुद्दा आपण स्पष्ट करून सांगतो. कथन कौशल्य, दिग्दर्शन कौशल्य, फलकलेखन कौशल्य, प्रस्तावना कौशल्य, समारोप कौशल्य, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं कौशल्य. तर असे अनेक कौशल्यांचा समुच्चय म्हणजे अध्यापन असतं. मग सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय? तर आपण हे पाहिलं की डॉक्टर ॲलन यांनी वेगवेगळे प्रयत्न केले आणि त्यातून सूक्ष्म अध्यापन हे तंत्र विकसित केलं. आणि मग सूक्ष्म अध्यापनाचे कोणकोणते अर्थ आपल्याला सांगता येतील? तर पहिली व्याख्या पहा. नियंत्रित परिस्थितीत विशिष्ट शिक्षण वर्तनावर लक्ष केंद्रित करणे व त्याचा सराव करणे ज्या पद्धतीने शक्य होते अशा नियंत्रित सराव पद्धतीला सूक्ष्म अध्यापन म्हणतात. यामध्ये पहा कोणकोणते शब्द आलेले आहे की नियंत्रित परिस्थिती. नियंत्रित परिस्थिती हा शब्द का वापरलेला आहे की आपण ही कौशल्य शिकतो आहे कशासाठी? तर वर्ग अध्यापनासाठी. वर्गामध्ये शिकवायचं आहे. वर्गातली जी परिस्थिती असेल ती खरी परिस्थिती
आणि ही परिस्थिती आपण निर्माण करतो आहे B.Ed कॉलेजमध्ये आणि म्हणून त्याला नियंत्रित परिस्थिती हा शब्द वापरलेला आहे. तर सूक्ष्म अध्यापन हे कसं होतं, तर नियंत्रित परिस्थितीत होतं आणि विशिष्ट शिक्षक वर्तनावर लक्ष केंद्रित करणे व त्याचा सराव करणे ज्या पद्धतीने शक्य होते अशा नियंत्रित सराव पद्धतीला सूक्ष्म अध्यापन असं म्हणतात. तर म्हणजे की शिक्षकाचं वर्तन तर एका वेळी एका वर्तनावर भर दिला जातो, त्याचा सराव करून घेतला जातो आणि त्याला सूक्ष्म अध्यापन असं म्हणतात. दुसरी व्याख्या पाहू आपण. सूक्ष्म अध्यापन म्हणजे छोट्या प्रमाणावरील अध्यापन. यामध्ये विद्यार्थी संख्या, वेळ, आशय यांचे प्रमाण कमी केलेले असते. तसेच ठराविक अध्यापन कौशल्यावर लक्ष केंद्रित केलेले असते. सूक्ष्म अध्यापनाची सोपी आणि अर्थपूर्ण व्याख्या आहे ही, की सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय, तर छोट्या प्रमाणावरील अध्यापन. मग यामध्ये काय काय छोटं केलेलं असतं, कसलं प्रमाण कमी केलेलं असतं, तर विद्यार्थी संख्या कमी केलेली असते, वेळ कमी केलेला असतो, आशय कमी केलेला असतो आणि एका वेळी एका कौशल्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं, त्याला म्हणायचं सूक्ष्म अध्यापन. व्याख्या परत लक्षात घ्या. सूक्ष्म अध्यापन म्हणजे छोट्या प्रमाणावरील अध्यापन. यामध्ये विद्यार्थी संख्या, वेळ, आशय यांचे प्रमाण कमी केलेले असते. तसेच ठराविक अध्यापन कौशल्यावर लक्ष केंद्रित केलेले असते, ते म्हणजे सूक्ष्म अध्यापन. त्यानंतर पुढची व्याख्या पहा. वेळ, वर्गाचा आकार, पाठाची लांबी आणि अध्यापनातील गुंतागुंत यांच्या संदर्भात छोट्या प्रमाणाचा अवलंब करणारा अध्यापन प्रसंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन. तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहेच की सूक्ष्म अध्यापनामध्ये वेळ कमी करायचा आहे, वर्गाचा आकार कमी करायचा आहे. वर्गाचा आकार म्हणजे विद्यार्थी संख्या कमी करायची आहे. पाठाची लांबी म्हणजे आपण जे शिकवणार आहे त्या आशयाची लांबी कमी करायची आहे. आणि त्यानंतर अध्यापनातील गुंतागुंत हा शब्द का वापरलेला आहे, की अध्यापन हे काय आहे, तर अनेक वर्तनांचा समूह आहे आणि म्हणून त्याला गुंतागुंत म्हटले आहे. की फलकलेखन करणं, प्रश्न विचारणं, स्पष्टीकरण करणं, साहित्य दाखवणं, तर या सर्व कृती कराव्या लागतात, म्हणून गुंतागुंत म्हटलेलं आहे. आणि ही गुंतागुंत कमी करायची आहे म्हणजे एका वेळी एकच वर्तन कोणतं तरी लक्षामध्ये घ्यायचं आहे, तर याला सूक्ष्म अध्यापन असं म्हणतात. व्याख्या परत लक्षात घ्या. वेळ, वर्गाचा आकार, पाठाची लांबी आणि अध्यापनातील गुंतागुंत यांच्या संदर्भात छोट्या प्रमाणाचा अवलंब करणारा अध्यापन प्रसंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन. पुढचा व्याख्या आपण लक्षात घेऊ. नवीन अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी व जुनी अधिक परिणामकारक होण्यासाठी आयोजित केलेला छोट्या प्रमाणावरील अध्यापन प्रसंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन. सूक्ष्म अध्यापनाची ही आणखी व्याख्या लक्षात घ्या. आपण हे पाहिलं आधीच्या व्याख्यांमध्ये की अध्यापनातील गुंतागुंत आपल्याला कमी करायची आहे, म्हणजे एका वेळी एकच कौशल्यावर भर द्यायचा आहे. आणि मग ह्या कौशल्यामध्ये आपण पाहतो आहे की सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय, तर यामध्ये नवीन अध्यापन कौशल्य शिकायचे आहेत आणि जुनी अधिक परिणामकारक करायची आहे. म्हणजे आता समजा आपण कथन कौशल्य शिकलो, कथन नंतर स्पष्टीकरण शिकलो, म्हणजे स्पष्टीकरण कौशल्य शिकतो आहे म्हणजे ते आपण शिकत आहोत, ते आपल्यामध्ये विकसित करतो आहे. पण आधी जे शिकलेलं आहे की स्पष्टीकरण करतो आहे म्हणजे चांगलं कथन करायला नको असं नाही, तर आधी शिकलेलं कौशल्य आणखी प्रभावीपणे करता आलं पाहिजे. आणि म्हणून ही व्याख्या अर्थपूर्ण आहे की नवीन अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी व जुनी अधिक परिणामकारक होण्यासाठी आयोजित केलेला छोट्या प्रमाणावरील अध्यापन प्रसंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन. मग आपण ज्या व्याख्या पाहिल्या तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या ते पहा. की आपण सूक्ष्म अध्यापन आणि वर्ग अध्यापनमध्ये काय फरक आहे, कारण आपण या सर्व कृती ज्या करत आहोत या वर्ग अध्यापनाची कौशल्य शिकण्यासाठी करत आहोत
आणि वर्ग अध्यापनाची कौशल्य शिकण्यासाठी या सर्व बाबी कमी करून, यांचं प्रमाण कमी करून आणि आपण सूक्ष्म अध्यापन घेत आहोत. मग कोणकोणत्या गोष्टी कमी होतात? आकृतीच्या सहाय्याने पहा. तर एक म्हणजे आशय कमी करायचा असतो. म्हणजे सूक्ष्म अध्यापनामध्ये आपण अगदी कमी आशय घेतो की एखादी संज्ञा, एखादी संकल्पना, एखादं तत्त्व हे सूक्ष्म अध्यापनामध्ये शिकवायचं असतं. तर वर्ग अध्यापनामध्ये काय आहे? तर वर्ग अध्यापनामध्ये अनेक संज्ञा, अनेक संकल्पना, अनेक तत्त्व हे आपल्याला शिकवावे लागतील. त्यानंतर कौशल्य किती? तर सूक्ष्म अध्यापनामध्ये एका वेळी एकच कौशल्य शिकवायचं आहे. आणि वर्ग अध्यापनामध्ये काय आहे की वर्ग अध्यापनामध्ये अनेक कौशल्यांचा समावेश असतो. त्यानंतर वेळ किती? तर सूक्ष्म अध्यापनामध्ये फक्त 5 मिनिट शिकवायचं आहे आणि वर्ग अध्यापनामध्ये 30 ते 35 मिनिट शिकवायचं असतं. त्यानंतर किती विद्यार्थी? तर सूक्ष्म अध्यापनामध्ये एक 7, 8, 10 विद्यार्थ्यांचा गट असतो. वर्गामध्ये 50च्या वरच विद्यार्थी असतात. म्हणजे आपण आशय कमी केला, कौशल्य एका वेळी एकच घेतलं, वेळ कमी केला, विद्यार्थी संख्या कमी केली. मग आता उद्दिष्ट कोणते? तर सूक्ष्म अध्यापनाचं उद्दिष्ट कोणतं आहे की अध्यापनाची कौशल्य विकसित करणं. कशासाठी शिकायचं आहे सूक्ष्म अध्यापन? तर अध्यापनाची कौशल्य विकसित करायची. कोणामध्ये? तर स्वतःमध्ये. आणि वर्ग अध्यापन कशासाठी आहे? तर जे विद्यार्थी आहेत, जे शाळेचे विद्यार्थी आहे, वर्गातील विद्यार्थी आहे, त्यांना तो विषय समजण्यासाठी मदत करणे हे उद्दिष्ट आहे. त्यानंतर कौशल्य सुधारणेला वाव किती आहे? तर सूक्ष्म अध्यापनामध्ये काय असतं की नियोजन करून आणि त्या पाठाचं अध्यापन करायचं असतं. मग त्यामध्ये कोणत्या चुका झाल्या तर त्याचं आपल्याला फीडबॅक मिळतो आणि त्या सुधारणा करून आणि पुन्हा शिकवायचं असतं. त्याला पुनराध्यापन म्हणतात. म्हणजे अध्यापन, त्याच्यानंतर मिळालेल्या सुधारणा, फीडबॅक आणि त्यावरून केलेलं पुनराध्यापन. तर या प्रकारचा क्रम असतो. तर हे कुठपर्यंत हे क्रम असतो? तर पूर्ण सुधारणा होईपर्यंत. आणि वर्ग अध्यापन जे असतं तर त्या वर्ग अध्यापनामध्ये एकदा आपण शिकवलं विद्यार्थ्यांना, म्हणजे की पुन्हा त्यावर फीडबॅक मिळून आणि पुन्हा शिकवणं, प्रत्याभरण देणं किंवा पुनराध्यापन याला वाव नसतो. ते या प्रकारे आकृतीच्या स्वरूपामध्ये लक्षात घ्या. लगेच आपल्या लक्षात येतं आहे की सूक्ष्म अध्यापनामध्ये काय आहे? तर आशय कमी केलेला आहे, कौशल्य एका वेळी एकच घेतलेला आहे, वेळ 5 मिनिटांचा घेतलेला आहे, विद्यार्थी संख्या कमी केलेली आहे आणि मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे सूक्ष्म अध्यापनाचं? तर अध्यापन कौशल्य विकसित करणे, आत्मसात करणे हे उद्दिष्ट आहे आणि शिकवण्याचा आत्मविश्वास वाढणे हे उद्दिष्ट आहे. तर या उद्दिष्टासाठी सूक्ष्म अध्यापन हे तंत्र आपल्याला शिकायचं असतं. मग यावरून तुमच्या काय काय लक्षात आलं? तर सूक्ष्म अध्यापन हे काय आहे? तर ती शिक्षण प्रशिक्षणाची एक पद्धत आहे. कसली पद्धत आहे? तर शिक्षक प्रशिक्षणाची. कारण हे सेवापूर्ण प्रशिक्षणामध्ये शिकत आहोत, अध्यापनाची कौशल्य शिकत आहोत यामध्ये. म्हणजे सूक्ष्म अध्यापन हे शिक्षक प्रशिक्षणाची एक पद्धत आहे. मग तिचं उद्दिष्ट कोणतं आहे? तर अध्यापनाची नवीन कौशल्य विकसित करणं आणि जुन्यांना अधिक परिणामकारकता प्राप्त करून देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि कोणकोणत्या गोष्टी कमी केलेल्या आहेत? तर पाठाचा वेळ, वर्गातील विद्यार्थी संख्या, आशयाची लांबी, अध्यापनाची गुंतागुंत यांचं प्रमाण मर्यादित केलेलं आहे. आणि या पद्धतीमध्ये प्रशिक्षणार्थीला अध्यापन कौशल्य सादर करण्यासाठी आणि त्याच्या वर्गवर्तनाचे पृथक्करण करण्याची संधी मिळते. या पृथक्करणातून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या आधारे प्रशिक्षणार्थ्याला आपल्या वर्गवर्तनात अपेक्षित बदल करता येतात. तर या प्रकारे आपल्याला सूक्ष्म अध्यापन म्हणजे काय ते सांगता येईल. मग सूक्ष्म अध्यापनाची कोणकोणती वैशिष्ट्ये तुमच्या लक्षात आले? तर सूक्ष्म अध्यापनामध्ये वर्ग अध्यापनातील क्लिष्टता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. वर्ग अध्यापनामधील क्लिष्टता कमी करण्यासाठी मग काय काय करावं लागतं?
तर विद्यार्थी संख्या कमी केलेली आहे, आशय कमी केला, वेळ कमी केला, उद्दिष्ट मर्यादित केले. आणि हा जो सराव दिला जातो हा नियंत्रित परिस्थितीमध्ये दिला जातो आणि एका वेळी एकाच कौशल्यावर भर असतो. तर या प्रकारे आपण हे 4 वैशिष्ट्ये मांडलेली आहेत की सूक्ष्म अध्यापनात वर्ग अध्यापनातील क्लिष्टता कमी करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी विद्यार्थी संख्या, आशय, वेळ, उद्दिष्टे हे मर्यादित केले जातात. नियंत्रित परिस्थितीतील सरावामुळे विद्यार्थ्यांना सुलभतेने कौशल्य आत्मसात करता येते. अध्यापन कौशल्याच्या सरावावर जास्त भर असतो.